काय पाहत आहे? सुटले ना तोंडाला पाणी? चला तर मग आज आपण बनवूया झटपट होणारे कच्च्या कैरीचे आंबट गोड असे लोणचे। तर या लोणच्याच्या रेसिपीसाठी मी इथे 2 ते 3 कच्च्या कैऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून सुकवून बारीक काप करून घेतलेले आहेत। नमस्कार, ऑल किचन रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। तर या इन्स्टंट कैरीच्या लोणच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण घरच्या घरीच बनवणार आहे। 1 ते 2 चमचा धने मी हलके मंद आचेवर असे भाजून घेणार आहे। त्याचबरोबर 1 ते 2 चमचा जिरेही तसेच भाजून घेणार आहोत। आणि इथे मोहरी मी अख्खी मोहरी घेत आहे, कारण माझ्याकडे मोहरीची डाळ अवेलेबल नाही। तुम्ही मोहरी डाळ वापरली तरीही चालेल। त्यानंतर 1 ते 2 चमचा बडीशोप ही भाजून घ्यायची आहे। 2 ते 3 लवंग आणि मिरेही यामध्ये भाजून घ्यायचे आहे। सोबतच अर्धा कप असं मी तेलही गरम करत ठेवले आहे एका भांड्यामध्ये। आता हे सगळे भाजलेले मसाले आपल्याला मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यायचे आहेत। आणि 1 ते 2 चमचा लाल मिरची पावडर मी घेते आहे, जी की एव्हरेस्टची आहे किंवा काश्मीरी लाल वापरलं तरी चालेल। आणि ही 1 ते 2 चमचा हळद घेत आहे, 1 चमचा हिंगही घेत आहे। आता जे आपण तेल गरम करत ठेवलं होतं ते कडकडीत तापू द्यायचं आहे आणि एक एक करत या सगळ्या पावडर और पूडवरती आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आहा, ओतताच एवढा मस्त सुगंध येतो, तुम्हाला काय सांगू, तुम्ही करूनच पहा। नाही तुम्हाला आवडलं तर मला सांगा तुम्ही। छानच सुगंध आलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आता आपण इथे आंबट आणि गोड लोणचं बनवणार आहोत, म्हणून 1 कप असा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे, तोही आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। आणि त्यानंतर आपले कच्च्या कैरीचे काप जे आहे ते पण ह्यामध्ये घालून आपण एक चांगलं मिक्स करून घेऊ। हाताने मिक्स केलं की हे मसाले एकजीव व्हायला जास्त बरं पडतं। तुम्ही म्हणाल 1 कप गूळ ह्या एवढ्या लोणच्यासाठी जास्त नाही का होत? तर आमच्या घरामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ह्या कच्च्या कैरीच्या लोणच्याचा जो सार तयार होतो त्या सारासोबत चपाती और पोळी खायलाही खूप आवडते। त्यामुळे मी इथे 1 कप गूळ असा वापरत आहे। तुम्हाला जर हवं असल्यास अर्धा कप गूळही घातला तरीही चालेल, तरीही लोणचं अप्रतिम होणार आहे। आता उरलेलं तेल जे काही आहे ते पण मी ह्यामध्ये घालून घेत आहे आणि एक मिक्स करते चांगलं। आता हे असं तुम्ही काचेच्या और सिरामिकच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवलं तरी चालेल। 2 ते 3 दिवसातच तुम्हाला असा रिझल्ट दिसेल। म्हणजे हे लोणच्याचे सार बघा किती मस्त छान तयार झाले। आपले इन्स्टंट कैरीचे लोणचे तयार। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।